अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात गावठी कट्ट्यासह दीपक साळवे एलसीबीच्या जाळ्यात। अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाईत पकडले। दीपक भाऊसाहेब साळवे व 31 राणा शिंगवे नाईक तालुका जिल्हा अहिल्यानगर या इसमाकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव कट्टे यांच्या पथकाला एमआयडीसी परिसरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तीची माहिती काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार पथकातील पोलीस अंमलदार हृदय घोडके, दीपक घाटकर, बिरप्पा करमल, भीमराज खरसे, राहुल डोके, योगेश कर्डिले, सतीश भवर तसेच चालक उमाकांत गावडे व अरुण मोरे हे कारवाईसाठी रवाना झाले। 8 डिसेंबर 2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत पथकाला माहिती मिळाली की नगर मनमाड रोड लगत एमआयडीसी पोलीस स्टेशन चौकाजवळील साई पान शॉपच्या टपरी लगत एक इसम अंधारात विनापरवाना गावठी कट्टा बाळगून थांबलेला आहे। पथकाने तात्काळ त्या ठिकाणी दबा धरून शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले। शोध मोहिमेदरम्यान पंचांसमक्ष झडती घेतल्यावर आरोपीकडून 30,000 रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक भास्कर घाटकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट 325/725 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे करत आहेत। केपी महाराष्ट्र प्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले।